हेलो दर्शकों, इंडिया अपडेट न्यूज में आपका स्वागत है। जलगांव शहर के मेहरून क्षेत्र स्थित महादेव मंदिर के पास मंगलवार की रात करीब 8 बजे दो गुटों के बीच पुराने विवाद को लेकर जमकर हंगामा हुआ। घटना से इलाके में कुछ समय के लिए अफरा तफरी का माहौल बन गया। प्रदर्शनकारियों के अनुसार विवाद की शुरुआत आपसी कहासुनी से हुई, जो देखते ही देखते पथराव में बदल गई। बताया जा रहा है कि यह विवाद सुनील महाजन के घर के पास हुआ। इस मामले में अशोक लाडवंजारी ने नगर सेवक सुनील महाजन पर गंभीर आरोप लगाए हैं। सूचना मिलते ही एमआईडीसी पुलिस मौके पर पहुंची और हालात को काबू में किया। पुलिस ने एहतियात के तौर पर इलाके में अतिरिक्त बल तैनात कर स्थिति को शांत कराया। फिलहाल पुलिस पूरे मामले की जांच कर रही है और घटना में शामिल लोगों की पहचान की जा रही है। अधिकारियों ने नागरिकों को शांति बनाए रखने और किसी भी प्रकार के अफवाहों पर ध्यान न देने की अपील की है। जलगांव से प्रतिनिधि इमरान खान, इंडिया अपडेट न्यूज, आपका शहर आपकी आवाज, जलगांव। दादा नेमकी काय घटना घडलेली, काय घडलेलं परिसरात? आज जी घटना झाली त्या ठिकाणी स्वतः मी पण स्पॉटवर नव्हतो, परंतु जी माहिती मिळाली ते ऐकून एक थरारासारखं आहे. पोलीस काही 2 दिवसापूर्वी काही गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यात अद्यापर्यंत कारवाई झाली नाही, परंतु त्याचा एक असं का झाल्याने सांगितलं की तेजस वाघला आम्हाला मारण आहे, त्यांच्यासाठी असेल त्यांच्यासाठी यावा. तर असं कोणी मेसेज दिला तर तेजस भेटायला गेला किंवा माझं कारण काय की मला मारायचं म्हणतात. त्या निमित्तानं गेला आणि तिथे कोणी नव्हतं, तो घरी आला. पण घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. त्याच्या असताना घरात घुसून घराची नासधूस केली. बाहेर गेट होते, गेट तोडफोड झाली. घरातल्या महिलांना सुद्धा मारलं. बाहेरच्या ज्या महिला होत्या त्या महिलांना सुद्धा मारलं. पोलीस असताना सुद्धा जर असा अन्याय होत असेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे. आम्ही स्वतः नंतर आल्यानंतर मी स्वतः आव्हाड साहेबांशी बोललो, भेटलो की साहेब आपण माहिती घ्या, जर खरंच गुन्हे झाला असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, जो आरोपी असेल त्याला अटक केली पाहिजे. परंतु या ठिकाणी आव्हाड साहेबांनी असं कुठल्याही प्रकारचं ठिकाणी सहकार्य केलं नाही, त्यामुळे हा वाद होता. आव्हाड साहेबांनी जर तिथे समझोता केला असता की दोघं पार्टीला एकत्र बोलवलं असतं तर हा विषय मिटला असता. परंतु त्या ठिकाणी महिलांना मारवा नव्हते. महिला तक्रारी द्यायला आलेल्या आहे. त्या महिलांच्या जो तक्रार मेन तक्रारदार आहे त्याला 2 तास झाले बसवून ठेवलेलं आहे, पण त्याची तक्रार आता पुढे घेतल्या गेलेली आहे. परंतु असं जर एमआयडीसी होत असेल तर हे दुर्दैव आहे. या ठिकाणी आता पोलिसांनीच नागरिकांचं संरक्षण करायला पाहिजे, परंतु पोलिसांच्या समोर कोणी गावगुंड येऊन संघ तक्रार देत घरात येऊन मारहाण करत अशी महिलांचे कपडे फाडत असतील तर हे दुर्दैव आहे. पोलीस प्रशासन याच्यात कुठल्या प्रकारचा त्या नागरिकांना किंवा तिथल्या तक्रारदाराला घरात घुसणार पोलीस संरक्षण असताना म्हणजे असं होत असेल तर दुर्दैव आहे. तिथे 4-5 जण होते. तो तक्रारदार आलेला, तो तक्रार देतो, तो नाव सांगतोय. मला त्यांचे पूर्ण नाव माहित नाही, परंतु तक्रारदार नाव सांगतोय. कोणाची माणसं होती, कोण होते? हे आपल्या जळगाव शहराचे भाग क्रमांक 14 मधून नगरसेवक सुनील महाजनचे कार्यकर्ते होते. मागेही त्यांनी असं 2 दिवसापूर्वी तक्रार दिली होती. अजून 224चा गुन्हा दाखल झालेला आहे, परंतु अजूनही त्याच्यावर त्या कार्यकर्त्यावर साधी कारवाई सुद्धा झालेली आहे. परत तेच कार्यकर्ते आज त्या ठिकाणी घरी जाऊन मारहाण केली आणि पोलीस असताना. आणि माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी पोलीस जर आव्हाड साहेबांनी याचं प्रकरण तिथेच मिटवता आलं असतं, परंतु आव्हाड साहेबांची भाषा बोलण्याची फार उद्धटपणाने सर्व नागरिकांच्या समोर सांगता की तुमच्याकडनं जेवण ते करा, मला पोलीस स्टेशनला जाऊन काही बेकार. हे कुठले सुनील महाजनांनी असं सांगितलं की आमच्याच घरामध्ये येऊन काही जण आले, त्यांनी लाईट बंद केले, मारहाण केली. सुनील महाजनच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे आहे. सुनील महाजनच्या आता बऱ्याच दिवसापासूनचे कॅमेरे आहे. अगोदर कार्यकर्ता त्या ठिकाणी केला असेल तर त्या ठिकाणी काय सीसीटीव्ही कॅमेरे चेक करावं. जर तिच्या घरी काही चोरी झाली असेल, त्याचं काही म्हणणं असेल तर त्याच्यावर जो गुन्हा दाखल झाला पाहिजे या मताचा मी पण हे आहे. जर काही नसताना आरोप करत असेल तर मी पण म्हणे की उद्या माझ्या घरातून 10 लाख रुपये घेऊन गेला सुनील महाजन, याला अर्थ आहे का? शहराचे माझे महापौर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसणार का? आज त्या ठिकाणी जर असे आरोप करत असेल तर 7 लाख रुपये आज कुठून आले? घेऊन जाईल आणि ते लगेच होऊन जाईल का? 7 लाख रुपये आले कुठून? आजच्या बँकेच्या तारीख म्हणजे डेट मध्ये त्या बँकेतून काढलेले आहे का? मग हा पैसा कुठून आला सुनील महाजनच्या घरामध्ये? मग आता आम्ही असं म्हणा का? असं जर 7 लाख रुपये त्यांच्या घरात एवढी रक्कम ठेवण्याचा त्यांना अधिकार आहे का? आणि चोरी जर झाली असेल तर मग एवढं घराच्या आजूबाजूला त्यांचे पोलीस प्रोटेक्शन आहे. त्यांना पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी. कोणी आरोड मारली नाही, कोणी काहीच केलं नाही. मग पोलिसांचा बंदोबस्त समोर जर असं होत असेल तर आरोप करणं हा एक चुकीचा विषय आहे.
आरोप जर कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुनील महाजननं केलेलं आहे तर सुनील महाजन थांबवलं असतं की असं करू नका, ते झालं नसतं. त्यामुळे आमचा या ठिकाणी पोलीस प्रशासनावर रोष आहे आणि सुनील महाजनवर पण आहे की सुनील महाजनने जर कार्यकर्त्यांना सांगितलं असतं की हे करू नका, हे चुकीचं होत आहे, तर कार्यकर्त्यांनी केलं नसतं. ज्याला मारहाण झाली त्याला काय तो कोण आहे? ज्याला मारहाण झाली तो विचारायला गेला, त्याचा भाऊ आहे, सक्का भाऊ आहे, त्याची वहिनी आहे. राजकीय काही नाही, त्याचा राजकीयशी कुठला काही संबंध नाही. तो कोणाचाच कार्यकर्ता, दीपक वाघ नावाचा पोरगा हा कोणाचाही कार्यकर्ता नाही. तो त्याचं काम घालन तो भला, त्याला राजकारणाशी कुठलाही प्रकारचा काही संबंध नाही. फक्त हे आरोप करणे. आणि आता आम्ही गणापुरे साहेबांना या ठिकाणी आवाहन करतो किंवा MIDC आव्हाड साहेबांची बदली करावी, तर आम्ही आता इथून आम्ही बी आता आहे. कारण काय, आव्हाड साहेबांना आम्हाला याच्या अगोदर बी एक गुन्हा दाखल झालेला आहे, कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई नाही झाली. आज 4 दिवस झाले तर गुन्हा दाखल झाला 224चा, महिलेने तक्रार दाखल केलेली आहे. मग ते का तुम्ही त्याच्या आरोपीवर साधी NC घ्या, त्याला अटक तक्रार NC झाले ते सुद्धा नाही. या महिला आलेल्या आहेत, या महिलांनी विचारा की कुठे, आम्ही तर होतो नाही पण महिला जागेवर होत्या. तुम्ही आता इन्क्वायरी लगेच करू शकत नाही. गणपती उठायच्या वेळेस मुलांचा गुलाल न फेकण्याचा काही सहभाग नसताना तुम्ही त्यांच्यावरती आरोप लावले. आमचे मुलं आमच्या घरात असताना त्यांचं बॅनर सापडलं फक्त, तर तुम्ही त्यांच्यावरती आरोप लावून त्यांच्यावर इन्क्वायरी केली. आणि आता ह्या महिला आल्यात केस करायला आणि आमच्या पोरांना केलं की तुम्ही लगेच काही ना काही त्याच्यावरती करायचं. केस मागितली नाही. आणि आता पुण्यातच आमच्या मुलांचा काही दोष नसताना म्हणजे तुमच्या मुलांना तुम्ही काही करू शकत नाहीत का? त्यांच्या पोरांना करा, तुम्ही तसं दाखवा ना काही शाळा त्यांना. आमच्याच पोरांना एवढे काय गुन्हे केले, काय गुन्हे केले त्यांना? हे उद्या अधिवेशन चालू आहे, मी हा विषय नाथा बोलला, हा विषय सांगितला आणि नाथा बोलला सांगितलं मागची काय घटना होती. त्यांनी उद्या मला सुचवलं दिलं की मी हा विधान परिषदेमध्ये विषय तिकीट बी द्यायला पाहिजे. हा पक्षाचा विषय.